नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत आपण चौथं प्रकरण अभ्यासतो आहोत. प्रकरणाचं नाव आहे कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज. कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज या प्रकरणातील यापूर्वी आपण घटनापत्रक या दस्तऐवजाचा अभ्यास केलेला आहे. घटनापत्रक म्हणजे काय, अर्थव्याख्या, वैशिष्ट्ये आणि घटनापत्रकातील जी विविध कलमं आहेत ही आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण नियमावली या दस्तऐवजाचा अभ्यास करतो आहोत. नियमावली हा एक दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे की जो कंपनीच्या नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणीसाठी एक घटनापत्रकासोबत सादर करावा याचा जो दस्तऐवज आहे त्याला आपण नियमावली म्हणून लक्षात घ्यायचे. नियमावलीमध्ये कंपनीचे मूलभूत नियम असतात किंवा नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी नमूद केलेले नियम, अटी व तरतुदी असतात. यामध्ये संचालक मंडळाचे हक्क, अधिकार, जबाबदारी तसेच व्यवसाय कार्यपद्धती यामध्ये समाविष्ट असते. नियमावली हे कंपनी व सभासद तसेच सभासदांमध्ये आपापसातील जे काही संबंध आहेत त्या प्रकारचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी या ठिकाणी तयारी केली जाते. नियमावलीची जर आपण व्याख्या जर बघितली, कंपनी कायदा 2013 कलम 2 नुसार या ठिकाणी कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले कंपनीचे जे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम आहे अशा अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजेच नियमावली होय. या प्रकारची व्याख्या या नियमावली तुम्ही लक्षात घेऊ शकता. नियमावली हा देखील घटनापत्रकासारखाच लिखित स्वरूपातील दस्तऐवज आहे ज्यामध्ये नियम आणि तरतुदी दिलेल्या आहेत किंवा असतात. त्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी मदत करतात. कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी मदत करणारे जे नियम आणि अटी आहेत, ज्या तरतुदी आहेत त्या या नियमावलीमध्ये समाविष्ट असतात. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन हे केलं जातं. त्यामुळे कंपनी कायदा 2013 विशिष्ट नियम सांगत नाही, परंतु नियमावलीतील कोणतेही नियम घटनापत्रक किंवा कंपनी कायदा 2013 किंवा इतर कोणत्याही कायद्याशी विसंगत नसले पाहिजेत हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचे. कंपनी कायद्याच्या विसंगत कुठलाही नियम हा नियमावलीमध्ये नसावा अशी अपेक्षा त्यामध्ये असते. नियमावलीतील कोणत्याही नियमामुळे कंपनीच्या अधिकारामध्ये घटनापत्रक, कंपनी कायदा किंवा इतर कोणत्याही कायद्यापेक्षा वाढ होऊ नये. भाग विक्री करणं, भाग जप्त करणं, भागांचं हस्तांतरण, भाग व कर्जरोख्यांचं संक्रमण, व्यवस्थापकीय मंडळाचे अधिकार, जबाबदारी इत्यादी या नियमावलीमध्ये नमूद केलेले असतात. या सर्वांच्या संदर्भातील जे नियम आहेत हे या नियमावलीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता नियमावलीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नियमावलीत कंपनीला लागू असलेल्या सर्व नियमांना समाविष्ट करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. कंपनीच्या हितावह जे नियम कंपनीला भविष्यामध्ये अधिक संरक्षित करतील अशा सर्व नियमांचा समावेश हा या नियमावलीमध्ये केलेला असतो. कायद्यानुसार घटनापत्रकावर स्वाक्षरी केलेल्या प्रत्येक सभासदाने नियमावलीवर स्वाक्षरी करून आपलं नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय किमान एका साक्षीदारासह नमूद करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आता नियमावलीतील आपण जर तपशील जर बघितला तर नियमावलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तपशील असतो. साधारणतः नियमावलीमध्ये भागभांडवल असेल, भागभांडवलाची जी काय साधारणतः किंमत किंवा भागभांडवलाचे जे विभाजन किंवा प्रकार जे आहेत ते या ठिकाणी समाविष्ट असतात. भागांच्या प्रकारानुसार भागधारकांचे अधिकार त्यामध्ये दिलेले असतात. भागवाटप, भाग हप्ता मागणी, भाग जप्ती या संदर्भातील कार्यपद्धती या नियमावलीमध्ये नमूद केलेले असे समाविष्ट असते. भागांचे हस्तांतरण त्यामधील नियम आणि कार्यपद्धती सोबतच कंपनीचा धारणाधिकार जो आहे किंवा कंपनीचा जो काय धारणाधिकार आहे तो देखील त्यामध्ये समाविष्ट असतो. भागभांडवलामध्ये वाढ करणं, कमी करणं किंवा भागभांडवलामध्ये बदल करणं, व्यवस्थापक व अधिकारी यांची नियुक्ती करणं, वेतन अधिकारी किंवा वेतन अधिकार, कर्तव्य इत्यादींविषयीचे नियम आणि तरतुदी या नियमावलीमध्ये समाविष्ट असतात. भागांचं भाग साठ्यामध्ये रूपांतर करणं, सभेची सूचना, मतदानाचा हक्क, प्रतिनिधी, मतदान, गणसंख्या इत्यादींसंदर्भातील नियम या नियमावलीमध्ये समाविष्ट असतात. कंपनीचे हिशेब, अंकेक्षण, राखीव निधी, लाभांश यांचाही या नियमावलीमध्ये उल्लेख केला असतो. यांच्याही संदर्भातील नियम आणि तरतुदी नियमावलीमध्ये समाविष्ट असतात. कर्ज भांडवल उभारण्याची पद्धती असेल किंवा भाग प्रमाणपत्र व दुय्यम भाग प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती असेल, कंपनीचं विसर्जन असेल, लवाद व्यवस्था असेल किंवा नुकसान भरपाईच्या संदर्भातील या सर्व गोष्टी या नियमावलीमध्ये समाविष्ट असतात. आता कंपनीचा धारणाधिकार म्हणजे काय की जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम सभासद भरत नाही तोपर्यंत कंपनीकडे भागांवरील जो काय ताबा आहे तो त्या ठिकाणी असतो. म्हणजे कंपनीकडे धारणाधिकार आहे. कंपनीची मालकी किंवा भागांवरील मालकी ही जोपर्यंत
एखाद्या भागधारकाने जर कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जाची परतफेड जर त्या भागधारकाने केलेली नसेल तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत कर्जदार किंवा जोपर्यंत भागधारकाकडनं कर्जाची परतफेड केली जात नाही तोपर्यंत कंपनी या प्रकारचे तारण ठेवलेले जे भाग आहेत ते त्यांची मालकी ही स्वतःकडे ठेवते. त्याला आपण धारणाधिकार, भाग कंपनीचा धारणाधिकार म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. साधारणतः खाजगी कंपनीच्या नियमावलीमध्ये काही प्रतिबंध त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. साधारणतः खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान जास्तीत जास्त 200 सभासद संख्या त्या ठिकाणी असते. भाग हस्तांतरणावरती काही निर्बंध असतात आणि भाग कर्ज रोखे अथवा कोणत्याही प्रकारच्या प्रतिभूतीच्या सार्वजनिक विक्रीस त्या ठिकाणी निर्बंध असतो. हे आपण खाजगी कंपनीच्या नियमावलीतील काही प्रतिबंध हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे आहेत. आता यामध्ये ही झाली नियमावलीच्या बाबतीमध्ये, ही झाली नियमावली. आता नियमावलीच्या माध्यमातून नियमावलीचा अर्थ काय लक्षात घेतला आपण की कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठीचे जे काही सर्व नियम आहेत ते या नियमावलीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता या नियमावलीतील काही बदल असेल तर तो बदल कसा करता येतो किंवा नाही या सर्व गोष्टी देखील आपण विचारात घेणं गरजेचं आहे. तर कंपनी कायद्यानुसार व घटनापत्रकातील तरतुदीनुसार नियमावलीत विशेष ठराव सर्वसाधारण सभेमध्ये संमत करून नियमावलीमध्ये बदल करता येऊ शकतो की जो घटनापत्रकामध्ये करता येत नाही. कंपनीच्या नियमावलीतील बदल हा मूळ नियमावलीत एवढाच सभासदांवर देखील त्या ठिकाणी बंधनकारक असतो. नियमावलीतील जो बदल आहे हा सभासदांवर देखील बंधनकारक असतो. ही बाब देखील आपण यामध्ये विचारात घ्यायची गरज आहे. ठीक आहे. साधारणतः नवीन नियमांचा किंवा नवीन नियमावलीचा अथवा कायद्याचा अंगीकार करणं असेल किंवा नियमावलीतील काही मजकूर काढून टाकणं असेल, नियमावलीमध्ये काही मजकूर समाविष्ट करणं असेल, नियमावलीतील नियमांसाठी पर्यायी नियम समाविष्ट करणं असेल किंवा नियमावलीत दुरुस्त करणं असेल, या सर्व प्रकारच्या बाबींचा समावेश या नियमावलीच्या माध्यमातून किंवा नियमावलीमध्ये या सर्व बाबतीमध्ये बदल करता येऊ शकतो, बदल सुचवला जाऊ शकतो. साधारणतः अंतर्गत व्यवस्थापनाचा जर सिद्धांत आपण यामध्ये अभ्यासला तर तो देखील आपण लक्षात घेऊ शकतो की अंतर्गत व्यवस्थापना जो काही सिद्धांत आहे तो असं नमूद करतो की कंपनीशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना अंतर्गत व्यवस्थापनातील किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं जे काही कामकाज आहे ते बरोबर आहे की नाही ही पाहण्याची जी काही गरज नसते. घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनी कृती करते असं मानलं जातं आणि अंतर्गत व्यवस्थापनाचा जो सिद्धांत आहे तो बाहेरील व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी केलेला आहे किंवा अंतर्गत नियमांबाबत चौकशी करण्याची आवश्यकता किंवा जबाबदारी त्याच्यावरती राहत नाही आणि यालाच म्हणायचं आहे अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. तर अशा प्रकारे नियमावली हा जो दस्तऐवज आहे या संदर्भात आपण यामध्ये थोडक्यामध्ये माहिती अभ्यासली आहे. नियमावली एक प्रकारचा असा दस्तऐवज आहे की जो कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी जे नियम आणि ज्या तरतुदी आवश्यक आहेत या सर्व तरतुदींचा जो संच आहे, नियमांचा संच आहे की त्याला आपण नियमावली म्हणून लक्षात घ्यायचा आहे. यानंतरचं जे दस्तऐवज आहे की तो आपण माहितीपत्रक म्हणून लक्षात घेतोय. नियमावली आणि माहितीपत्रक या दोन दस्तऐवजांचा या प्रकरणामध्ये आपण सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करत आहोत. माहितीपत्रक ही देखील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सार्वजनिक कंपनी जनतेकडून भागभांडवल उभारण्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्याला माहितीपत्रक म्हणून लक्षात घ्यायचे. आपण त्याला प्रॉस्पेक्ट म्हणून देखील लक्षात घेतो. म्हणजे सार्वजनिक कंपनी जनतेकडून भागभांडवल उभारण्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्याला माहितीपत्रक असे म्हणतात. माहितीपत्रकामध्ये कंपनी संबंधित जे काही भागभांडवलासंबंधी आवश्यक माहिती आहे ती गुंतवणूकदारांना प्रतिभूती खरेदी करण्याचं आव्हान या माहितीपत्रकाच्या माध्यमातून केलं जातं. साधारणतः कंपनी संदर्भातील जी माहिती आहे, भागभांडवलासंबंधी जी आवश्यक माहिती आहे ती माहितीपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाते. गुंतवणूकदारांना प्रतिभूती म्हणजे काय की प्रतिभूती म्हणजे सिक्युरिटीज म्हणजे काय की ज्यामध्ये भाग असतील, कर्जरोखे असतील, बंधपत्र असतील, या सर्वांना एकत्रितरित्या प्रतिभूती म्हणून आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे माहितीपत्रकाच्या माध्यमातून कंपनीच्या वतीने भागधारकांना किंवा समाजातील व्यक्तींना, समाजातील घटकांना त्या ठिकाणी आवाहन केलं जातं की कंपनीचे भाग आपण काय खरेदी करावेत. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय. म्हणजे माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज की ज्याला माहितीपत्रक म्हणून लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहितीपत्रक किंवा शेल्फ माहितीपत्रक यांचा समावेश देखील त्यामध्ये केला जातो. माहितीपत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदी करण्यासाठीचं जे सूचनापत्र आहे, जे परिपत्रक आहे किंवा जाहिरात आहे इत्यादींमार्फत त्या ठिकाणी आवाहन केलं जातं. म्हणजे माहितीपत्रक हे जाहिरातीच्या माध्यमातून, परिपत्रकाच्या माध्यमातून किंवा सूचनापत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं जातं की ज्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं जातं की आपण कंपनीचे भाग खरेदी करावेत.
माहितीपत्रकामध्ये खरी व वस्तुनिष्ठ माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यानुसार गुंतवणूकदार आपले गुंतवणुकीचे निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणून कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या ज्या माहितीपत्रकाचे जर प्रकार आपण अभ्यासले तर त्यामध्ये संक्षिप्त माहितीपत्रक किंवा बहुविध माहितीपत्रक, अपुरे माहितीपत्रक, लेटर ऑफ ऑफर किंवा ऑफर लेटर या सर्व प्रकारचे माहितीपत्रक आपण यामध्ये अभ्यासले आहेत. साधारणतः संक्षिप्त माहितीपत्रकामध्ये कंपनीच्या माहितीपत्रकातील ज्या काही ठळक बाबी आहेत त्या संक्षिप्त स्वरूपामध्येच त्या ठिकाणी त्यामध्ये नमूद केले असतात. माहितीपत्रकामधील महत्त्वाचा जो भाग आहे की तो संक्षिप्त स्वरूपामध्ये त्यामध्ये प्रदर्शित केला जातो. हे सुरुवातीचा भाग विक्री व कर्जरोखी विक्री करताना अर्जासोबत जोडलेलं माहितीपत्रक असतं की ज्याला आपण संक्षिप्त माहितीपत्रक म्हणतो. अशा प्रकारचं माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी किंवा सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळेला वितरित त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे सार्वजनिक कंपनीच फक्त या संक्षिप्त माहितीपत्रकाला भाग विक्रीच्या वेळेला प्रसिद्ध करू शकते. सोबतच बहुविध माहितीपत्रक की ज्या बहुविध माहितीपत्रकामध्ये गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारणी करण्याचं काम या कंपनीकडे केलं जातं. साधारणतः अशा वेळेला प्रत्येक भांडवल उभारणी वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि माहितीपत्रक तयार करण्याची जी व नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे ही वेळखाऊ असते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी शेल्फ माहितीपत्रक तयार करते. आणि शेल्फ माहितीपत्रक हे पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत त्यामध्ये चालू शकतं. आणि अशा पद्धतीने प्रतिभूतींच्या विक्रीच्या आव्हानापासून 1 वर्षापर्यंत केलेल्या आव्हानासाठी तपशील पत्रक, ज्याला आपण इन्फॉर्मेशन मेमोरंडम असं म्हणून लक्षात घेतो, की कंपनी नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक वेळी सादर करावं लागतं. आणि या माहितीपत्रकाच्या तपशिलामध्ये सर्व नवीन घडलेल्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या नमूद करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. की ज्यामध्ये मालमत्ता गहाण असेल किंवा अनामत रक्कम ठेवून कर्ज घेणं असेल, प्रथम प्रतिभूतीच्या विक्रीच्या वेळी व त्यानंतरच्या विक्रीच्या वेळी आर्थिक स्थितीमध्ये झालेले जे काही बदल आहेत इत्यादींचा उल्लेख त्यामध्ये करणं अपेक्षित असतं. त्यानंतर तिसरं प्रकार त्यामध्ये जर आपण अभ्यासलं तर अपुरं माहितीपत्रक, की त्याला आता आपण रेड हेरिंग म्हणतो. रेड हेरिंग माहितीपत्रक हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे की यामध्ये प्रतिभूतींची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंवा किंमत यांचा काही तपशील जो आहे तो संपूर्ण तपशील त्यामध्ये समाविष्ट नसतो. आणि हे सामान्यतः सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत वितरित केले जातात. आता या पद्धतीने रेड हेरिंग माहितीपत्रकाला समान दायित्व असणं किंवा समान दायित्व असतं. आणि ते माहितीपत्रकाला असतं. सोबतच या सदस्यता यादीला देखील सुरुवात करण्याअगोदर कंपनीने कमीत कमी 3 दिवस आधी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे रेड हेरिंग माहितीपत्रक दाखल करणं देखील गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा जर प्रकार आपण अभ्यासू लेटर ऑफ ऑफर. कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते. म्हणजेच कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये भाग वाटप करते. अशा वेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते. यात प्रस्तावाचा तपशील देखील समाविष्ट असतो. आणि यातील सर्वात शेवटचा मुद्दा जर आपण अभ्यासला माहितीपत्रकाचा सर्वात शेवटचा प्रकार की त्याला ऑफर लेटर आपण म्हणून लक्षात घेतो. जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतींचं वाटप करते तेव्हा कंपनी गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला ऑफर लेटर देते. आणि खाजगीरित्या भाग विक्री म्हणजे तेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदारांच्या कोणत्याही निवडक गटास तिचे भाग वितरित करत असते. अशा प्रकारे या माहितीपत्रकाचे 5 प्रकार आपण यामध्ये अभ्यासले. या सर्व मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाच्याही बाबतीत आपण या सर्व गोष्टी यामध्ये लक्षात घेतल्या. मला असं वाटतं प्रकरण क्रमांक 4 मधील जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत आपण प्रकरण क्रमांक 4 मध्ये जे काय अभ्यासतो आहोत साधारणतः कंपनी स्थापनेसंबंधी जे दस्तऐवज आहेत त्यातील घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक या सर्वांना आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे. निश्चितपणे या प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्याला अधिक माहिती यामध्ये समजली असेल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणात आपण जर सारांश बघितला थोडक्यामध्ये तर कंपनीच्या नोंदणी वेळेला प्रत्येक कंपनी घटनापत्रक आणि नियमावलीच्या ठिकाणी तयार करते. घटनापत्रक हा प्राथमिक किंवा मूलभूत दस्तऐवज आहे की यामध्ये कंपनीचं स्वरूप, वैशिष्ट्ये स्पष्ट त्या ठिकाणी केली जातात. कंपनीचे ध्येय आणि उद्दिष्टे या घटनापत्रकामध्ये दिले असतात. कंपनी व बाहेरील जग यांच्यातील जे नातेसंबंध आहेत ते या घटनापत्रकाच्या माध्यमातून निर्धारित होत असतात. घटनापत्रकातील जे काही कलम आहेत की ज्यामध्ये नाव कलम आहे, स्थळ कलम, उद्देश कलम, भांडवल कलम किंवा जबाबदारी कलम आणि संघटन कलम यांचा त्यामध्ये समावेश केला असतो. त्यासोबतच अधिकारबाह्य सिद्धांत म्हणजे काय ते देखील आपण यामध्ये अभ्यासलं की घटनापत्रकाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील कृती ही बेकायदेशीर असते. या प्रकारचा सिद्धांत त्याला म्हणायचं अधिकारबाह्य सिद्धांत. म्हणजे घटनापत्रकातील ज्या नमूद आहेत तरतुदी त्या तरतुदींचं उल्लंघन करून जर काही कृती काही कंपनीकडनं जर काही काम त्या ठिकाणी जर होत असेल त्याला अधिकारबाह्य सिद्धांत म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. आणि ते काम बेकायदेशीर म्हणून ओळखलं जातं.
त्यालाच म्हणायचं आहे अधिकारबाह्य सिद्धांत. सोबतच नियमावली हा देखील एक दुसरा दस्तऐवज आपण अभ्यासला की यामध्ये कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठीचे जे काही नियम आहेत ते यामध्ये असतात. साधारणतः हे नियम कंपनीच्या भागवाटपाच्या संदर्भात, भाग हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये, भाग संक्रमण, लाभांश वाटप इत्यादी संदर्भात कायदेशीर तरतुदी व कायदेशीर संचालक व संचालक यांची जी नियुक्ती आहे, कर्तव्य आणि अधिकार इत्यादींबाबतचे जे नियम आणि तरतुदी आहेत या नियमावलीमध्ये समाविष्ट असतात. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत जो आहे की तो बाहेरील व्यक्ती कंपनीसोबत करार करतात, मात्र असं त्या गृहीत धरतात की कंपनीने घटनापत्रक आणि नियमावल्यांचं पालन करून आपल्याशी करार केला आहे. हा सिद्धांत अशांना संरक्षित करण्यासाठी असतो की त्याला अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत म्हणून आपण लक्षात घ्यायचे. तिसरं प्रकार आपण यामध्ये अभ्यासतोय माहितीपत्रक. हे तिसरं दस्तऐवज या ठिकाणी आपण अभ्यासतो की माहितीपत्रक हे कंपनीने जनतेस भाग खरेदी करण्यासाठी केलेलं आव्हान आहे. कंपनी प्रतिभूतींच्या वाटप प्रकारानुसार शेल्फ माहितीपत्रक, रेड हेरिंग माहितीपत्रक, लेटर ऑफ ऑफर किंवा या सर्वात शेवटचं जर आपण बघितलं, सर्वात शेवटचा प्रकार जर आपण त्यामध्ये अभ्यासला तर त्याला आपण म्हणतोय साधारणतः ऑफर लेटर. या सर्व प्रकारचे कंपनीच्या माहितीपत्रकाचे प्रकार आपण यामध्ये अभ्यासलेत की माहितीपत्रकातील जे काही चुकीचं वेदना आहे हे असत्य किंवा दिशाभूल जर करणारं मानलं गेलं असेल तर अशा वेळेला कंपनी व तिच्या अधिकाऱ्यांना दिवाणी व फौजदारी जबाबदारीसाठी देखील सामोरं जावं लागतं. म्हणजे माहितीपत्रकाच्या माध्यमातून कंपनीने जर जनतेला फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, कंपनीचे अधिकारी व कंपनी यांच्या विरोधामध्ये गुन्हा त्या ठिकाणी फौजदारी किंवा दिवाणी गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला जाऊ शकतो. या पद्धतीने दिवाणी व फौजदारी जी काही कारवाई आहे या कारवाईला कंपनीला किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना या परिस्थितीमध्ये सामोरं जावं लागतं. तर निश्चितपणे या प्रकरणामध्ये कंपनीच्या कायदेशीर किंवा कंपनीच्या स्थापनेसंदर्भातील जे काही दस्तऐवज आहेत या दस्तऐवजांमध्ये घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक या सर्व प्रकारच्या कागदपत्रांचा, दस्तऐवजांचा आपण यामध्ये उल्लेख केला आहे. निश्चितपणे या तीनही प्रकारचे दस्तऐवज आणि त्या संदर्भातील ज्या महत्त्वपूर्ण माहितीचा आपण या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये आढावा घेतलेला आहे. आपल्याला या प्रकरणाचा निश्चिततः एक सखोल असा त्या माध्यमातून एक माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा. निश्चितपणे या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे हा आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.